उद्धवजींना द्यायला लागेल. उद्धव ठाकरेजींनी उभाटा याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल की पृथ्वीराजजी जे म्हणतात ते खरं की खोटं. आम्ही तर म्हणतोच आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातला विश्वासघातकी दगाबाजपणा उद्धवजींच्या पक्षाने केला. 19ला दिसला, 14ला लपला. जर पृथ्वीराज चव्हाणांचं म्हणणं खरं असेल तर तो 14लाच आमच्याबरोबर सरकारमध्ये स्थापन होण्याच्या बाबतीतली चर्चा करायची आणि त्याच वेळेला पृथ्वीराज चव्हाण जर ते म्हणतात ते खरं असेल तर त्यांच्याशी सलगी करायची. हा दुटप्पीपणा, दगाबाजपणा हेच उद्धवजींच्या नेतृत्वाचं विशेषत्व आहे. उद्धवजी पृथ्वीराज चव्हाणांच्या म्हणण्यावर उत्तर द्या. मुंबईच्या मोकळ्या मैदानाचा झोलार कोण अशा हेड अंतर्गत ही पत्रकार परिषद होती. तुमच्या मतदारसंघातील डिस्यूजा ग्राउंडच्या संदर्भात माझा त्यांचा परिचय चांगला आहे, त्यांना मी चांगलं ओळखतो, पण एवढंच म्हणीन नया आहे हो, अभ्यास करून ये. कोण म्हणाला? नाही, अजून रात्रीची झोप त्यांची गेली नसेल. दिवा स्वप्न पहाटे पडतात आणि स्वप्नांना काही टॅक्स नाही, एवढंच मी त्यांना म्हणेन. नेव्हल डिसूजामुळे मोकळ्या भूखंडाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला. आता जी माहिती मिळते त्यानुसार जो प्रशासकीय कार्य होते किंवा राजवट होती त्या काळात 17 भूखंड असे होते ज्यांचं आरक्षण बदललं गेलं. म्हणजे पब्लिकसाठी ते आरक्षण होतं पण ते इव्हेंच्युअली बदललं गेलं. नाही, मुळामध्ये जो भूखंड तुम्ही नेव्हल डिसूजा म्हणून म्हणतात त्याला नेव्हल डिसूजा नाव दिले कोणी? महापालिकेने दिलंय, म्हाडाने दिलंय, राज्य सरकारने दिलंय. त्यामुळे पहिल्या दिवसापासून खोटं बोलणारी लोक आहेत. मामला न्यायालयात आहे, न्यायिक मामल्यावर मी आज बोलणार नाही. योग्य वेळेला मी नक्की बोलीन, यांचा पर्दाफाश करीन, यांचं असत्य जनतेसमोर आणीन. न्यायालयासमोरची लढाई आता पूर्ण होऊ द्या, न्यायिक निर्णय येऊ द्या. नंबर 1, मोकळ्या भूखंडाच्या बाबतीत जे कोल्हेकोई करतायत त्यांना माझं थेट आव्हान आहे, पहिला मोर्चा आणि पहिला तिरंगा मार्च गोरेगावच्या प्रबोधनकार पासून सुरू करा. गोरेगावला जे प्रबोधनकार नाव बघा, हे कोणाचं आहे? सरकारी जागेत आहे, कोणी बांधलंय? मार्च तिकडून सुरू करा. मोकळ्या भूखंडावर जर उभाटा आवाज करत असेल तर त्यांनी दहिसर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये भूखंड कोणाचा आहे, कोणाच्या मालकीचा आहे, कोण तिथे बसलंय आणि काय करतंय. मी आज वानगी दाखल दिली आहे, यांची जंत्री मी काढीन. आणि राहता राहिला विषय मोकळ्या भूखंडांच्या बाबतीमध्ये तिसरा मुद्दा मी सांगतो, तो समज आणि गैरसमजाचा आहे. भूखंड विकसित करणं वेगळं आणि भूखंड विकणं वेगळं. ज्या पद्धतीचे निर्णय भारतीय जनता पक्षाच्या काळात ज्या 2-3 विषयातले आहेत ते भूखंड विकसित करून संरक्षित करण्याचे आहेत, भूखंड कोणाला विकण्याचे नाहीत. भूखंडावर क्लब हाऊस बनण्याचे नाहीत, भूखंडावर राजकीय आश्रयस्थानं बनवण्याचे नाहीत. भूखंड विकणे, भूखंड राजकीय घशात घालणे आणि ते जनतेपासून त्याला सहाभूत भूमिका न घेणे ही उभाटाची भूमिका आहे. सर, सीजेपीकडून आता एकंदरीत महाराष्ट्राच्या किंवा देश पातळीवर ज्या शाळा आहेत त्यांना भेटी दिल्या जात आहेत. असे सीजेपीचे एक नेते आहेत आशुतोष नागकर, त्यांच्या गाडीवर मात्र आता पाहणी करताना दगडफेक झालेली आहे. पाहणी करणं काही गैर नाही. समाजातील कुठल्याही व्यक्तीने समाजातील असलेल्या शैक्षणिक व्यवस्थेला मदत करण्याच्या भूमिकेतून काही कार्यक्रम केले तर त्याच्यात गैर असण्याचं कारण नाही. पण कुठलाही सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रम करताना त्याचे विधिनिषेध आहेत, कायदे नियम आहेत, ते पाळले पाहिजेत. पण म्हणून कोणीतरी कोणाच्या गाडीवर दगड मारणे हे कायद्याला अभिप्रेत नाही आणि त्यामुळे असं कोणी केलं असेल तर ते सर्वस्वी चूक आहे. पोषण आहारातील निकृष्ट दर्जा दाखवल्यामुळे अंगणवाडी सेविकालाच निलंबन करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे कारवाई करण्यात आलेली आहे. लहान मुलांचे पोषण आहारामध्ये निकृष्ट दर्जा दाखवला म्हणून त्यांच्यावरतीच कारवाई थेट करण्यात आली. इकडे एफडीएचे अधिकारी मोठमोठ्या हॉटेल्सवरती कारवाई करतात, मात्र शासनाकडून केलेला जो पोषण आहार आहे तो निकृष्ट दर्जाचा असतो तो पाहायला. नाही, मला याची पूर्ण माहीत नाही.
पण जर एखाद्या अंगणवाडी सेविकाने चांगलं काम केलं असेल तर तिच्यावर कारवाई करण्याचं काही कारण नाही. सर, नाशिक इथले पालकमंत्री मुख्यमंत्री कार्यासारखं वागत आहे असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. मी म्हटलं ना, आजकाल पृथ्वीराज चव्हाण यांची वयामानानुसार झोप सकाळी पुरेशी होत नाही. माझी चिंता आहे, कारण माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल खूप आदराचं स्थान आहे आणि त्यामुळे त्यांनी नीट झोप काढावी, म्हणजे त्यांच्याकडनं येणारे वक्तव्य ही सत्याला आधारित असतील. त्यांना माझ्या खूप शुभेच्छा आहेत. आरोग्य सांभाळा. त्याने असंही म्हटले की देवेंद्र फडणवीसांचं नाव दिल्लीत जाण्यासाठी चर्चेत आहे, परंतु ते एज्युकेशन मिनिस्टर नसावेत, कारण त्यांच्यासाठी ती बढती असेल. महाराष्ट्रात सगळा हा घोटाळा झाला परीक्षांचा आणि त्यांनाच वरती नेलं जात आहे, तर बरोबर नाही. मला असं वाटतं की हे कल्पोकल्पित जगात जगणारी लोक आहेत. मी उद्या सकाळी उठीन, मग पाऊस पडलेला असेल त्यावेळेला मी छत्री घेईन, छत्री नाही घेतली तर मला शिवाजी पार्कवर वडा मिळेल का, तो मिळाला नाही तर कोणी खायला माणूस असेल का, अशा स्वप्नात जगणारी मंडळी आहेत. यांच्या स्वप्नांवर आम्ही भाष्य काय करायचं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यामध्ये जर भेट झाल्याचा फोटो समोर माध्यमांमध्ये आहे, तर संजय राऊतांनी प्रबोधनकारांचं एक पुस्तक त्यांना भेट दिलेलं आहे, धर्मांची देवे आणि देवाचा धर्म अशा प्रकारचं. काय संजय राऊत यांनी हा विषय काढला तर मी त्यांनाच सांगतो, हे पुस्तक आधी तुम्ही वाचा. हे पुस्तक तुम्ही वाचलं तर तुम्ही मला याचं उत्तर द्यायला लागेल की आमच्या मराठी किंवा परंपरागत असलेल्या सण किंवा पूजा पद्धती किंवा एकत्रीकरणाच्या पद्धती याबद्दल या पुस्तकांमधनं तुम्ही काय बोध घेतलात, याची स्पष्टीकरण तुम्हाला येईल. तुम्ही ते नक्की जरूर पुस्तक वाचा, मग दुसऱ्यांना द्या. सर, सातारामध्ये महायुतीमध्ये रुग्णाची तिखा पाहायला मिळते. रामराजे निंबाळकर जे पूर्व राष्ट्रवादीमध्ये होते, ज्यांनी आता शिवसेनेमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, त्यांचं म्हणणं आहे की भाजपचे जे माजी खासदार आहेत रणजित नाईक निंबाळकर हा परग्रहावरून आलेला गुंड आहे, तो माणूस नाही. नाही, मी ऐकलेलं नाही, पण भाषेच्या मर्यादा सगळ्यांनीच पाळल्या पाहिजे. मतं मांडली पाहिजेत, पण मर्यादेत राहून, एवढंच मी म्हणून. तर एक असं विचारायचं होतं की आता जो विषय झाला आपला प्रबोधनकारांच्या पुस्तकाचा, तर गेल्या काही आपण जर हिंदुत्वाचा विषय जर आपण पाहिलं तर प्रबोधनकारांचं हिंदुत्व आणि बाळासाहेबांचं हिंदुत्व एक थीन लाईन आहे मध्ये, किती नाही म्हटलं तरी. तर ठाकरे गटाला ते आता रेफरन्स देताना बाळासाहेब ठाकरेंचं रेफरन्स कमीच देतात आणि हल्ली प्रबोधनकारांचं रेफरन्स जास्त द्यावं लागलेलं आहे. यावर मी भाष्य करणार नाही. पुस्तक देणार आणि पुस्तक वाचावं, न पेक्षा समाजाने वाचावं, मग आपल्याला खरं खरं काय आहे ते कळेल. दूध का दूध, पाणी का पाणी कळेल. वंदे मातरमवरून खरं तर राजकीय पाहायला मिळतं. नागपूरच्या सुद्धा महानगरपालिकेमध्ये 2 कडवी गायली गेली, त्यामुळे महापौरांनी साऊंड सिस्टीमवरती आणि काही अधिकारी त्यांच्यावरती कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहे. मात्र विरोधकांकडून आता यावरती कुठेतरी राजकारण दिलं जातं की आरोप केला जातो. मला पूर्ण माहीत नाही, पण जर महापौरांनी ज्यांनी चूक केली, वंदे मातरम अर्ध किंवा कमी किंवा 2च कडव्यांची, त्याच्यावर कारवाई केली तर बरोबर केलंय. आम्ही पूर्ण वंदे मातरमचे समर्थक आहोत, किंबहुना तो कायदाच आहे. जो कायदा तोडेल त्याच्यावर कारवाई होईल. मुंबई महापालिकेमध्ये देखील आलबेल नाही का असे प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत. तर एकूणच महापौर आणि विरोधी पक्षनेते पक्षातलेच विरोधक असे काही प्रश्न निर्माण होतात. महापौर देखील झारीतले शुक्राचार्य म्हणून उल्लेख करताना दिसतात. कशा प्रकारे बघताय तुम्ही? महापालिका अगदी जवळून बघितलेली आहे, सत्ता आली आहे, मात्र वाद जे आहेत ते मोठ्या प्रमाणात समोर येताना दिसतात. मला असं वाटत नाही काही वाद आहे. महापौरांनी त्यांची भूमिका मांडली आहे. रीडिंग बिटवीन द लाईन टू मच केलं की आपल्याला जास्ती अर्थ निघतात. तसे अर्थ काढू नका, एवढंच विनंती करेन. तर त्यांना अडचणीत आणण्याचा कुणाकडून प्रयत्न होतो असं तुम्हाला वाटतं? झारीत नाही. शुक्राचार्य हा शब्द वापरलेला आहे. मला असं वाटतं झारीतला शुक्राचार्य हा शब्द वापरला असेल तर ज्याच्यामुळे अशा पद्धतीचा विषय अनाठही अनाकलनीयरित्या बाहेर येत असेल, त्यांच्याबद्दल असेल, तो कुठला व्यक्ती भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत किंवा सहकाऱ्यांबद्दल मांडणं चुकीचं ठरेल. आणि म्हणून महापौर ज्या बोलल्या त्या स्वयंस्पष्ट आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये असा कुठलाही प्रकार नाही. आम्ही सगळे एकत्र आहोत. आम्ही एकत्र असण्याची ज्यांना पोटदुखी आहे ते ओव्हर रिडिंग करतायत. काही कर्मचाऱ्यांची ठाकरेंप्रती निष्ठा पण कारणीभूत आहे असं पण त्या म्हणतात. मग आता तुम्ही झारीतल्या शुक्राचार्याचं उत्तरच तुम्ही दिलं त्या म्हणाल्या. आणि त्यामुळे असं जर असेल तर निष्ठा महानगरपालिकेशी असली पाहिजे. निष्ठा मी कर्मचाऱ्यांच्या बाजूने म्हणतो, त्यांची असेलही.
माझा भरोसा आहे ते महापालिकेवरच त्यांची निष्ठा आहे आणि त्या पद्धतीने महापालिकेत जे आज महापौर आहेत, विविध समित्यांवर आहेत, आयुक्त आहेत, अतिरिक्त आयुक्त आहेत, सभागृह आहे, या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत त्यांच्यावरच निष्ठा असली पाहिजे आणि कर्मचारी तसं करत असतील असा माझा भरोसा आहे. सर हिंदी में जाना चाहेंगे गणेशोत्सव नजदीक आ रहे हैं और शिवसेना यूपीटी की भूमिका पर आपने आपत्ति जताई है, क्या कहेंगे क्या विषय? आज की इस वार्ताहर परिषद से मैं सबसे पहले तो मुंबई उच्च न्यायालय का धन्यवाद देना चाहता हूं, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी का धन्यवाद और अभिनंदन करना चाहता हूं और लगातार प्रयास करने वाले हमारे गणेशोत्सव मंडल, समन्वय समिति, महासंघ, उत्सव समिति, मूर्तिकार संगठना, इनका भी आभार व्यक्त करना चाहता हूं. बात स्पष्ट थी कि बहुत सालों से मैं देख रहा हूं, 2013 से तो मैं इस लड़ाई को लड़ भी रहा हूं हमारे सभी मित्रों के साथ. गणपति का आगमन होने के पहले गणपति बापा की मूर्ति कौन सी होनी चाहिए, वो कैसी डिस्प्ले करनी चाहिए, खरीदार उसको कहाँ खरीदे नहीं खरीदे, उसका विसर्जन कहाँ होना चाहिए, उसकी मर्यादा क्या होनी चाहिए, इस प्रकार के सवाल लगातार खड़े किए जा रहे हैं. उसको न्यायालय तक लेके जा रहे हैं. एक तरीके से इसके ऊपर मर्यादा लाओ, इसको कम करो और करते करते गणेशोत्सव या अन्य महोत्सव को बंदी की तरफ ढकेलो. ये रणनीति और कारस्थान के तहत कुछ लोग काम कर रहे हैं. हम इन्हीं को दिमागी नक्सली कहते हैं कि कहीं ना कहीं ये बात दिमागी नक्सली दिमाग से हमारे गोविंदा उत्सव के ऊपर भी रोक लगाने के लिए है, हमारे नाग पंचमी के ऊपर रोक लगाने के लिए है, हमारे गणेशोत्सव के कार्यक्रम के लिए है. जरूर पर्यावरण की चिंता, सबकी सहभागिता, नागरिकों को तकलीफ न हो, लेकिन हमारी परंपरा भी अबाधित रहे, इस दृष्टि का उत्सव हम मनाते हैं, मनाना भी चाहिए. लेकिन ये दिमागी नक्सली इसको रोक लगाने के पीछे लगे. कल न्यायालय ने 24 जुलाई 2025 का आदेश फिर देकर जो इसके ऊपर रोक या मर्यादा लगाना चाहते थे उनका मनसूबा उद्ध्वस्त कर दिया और इसके लिए इसका समाधान व्यक्त कर रहे हैं. और मुंबई वासियों को भी जागरूक करना चाहते हैं कि ये दिमागी नक्सली कौन है कि जो हमारे मराठी सन प्रथा परंपरा, हिंदू सन प्रथा परंपरा, महाराष्ट्र की परंपरा, इसके ऊपर कोई ना कोई तरीके से मर्यादा लाना चाहते हैं. और सीधा सवाल मेरा आदित्य ठाकरे जी से, हमारे मूर्तिकारों में विभाजन करने की भूमिका ये सबसे पहली जब आप महानगर पालिका में सत्ता में थे तब ली गई, क्यों? 2018 में उसके लिए बजट किया गया, क्यों? एक वर्ग के पीओपी और अन्य इन पे विवाद खड़ा करना और इस माध्यम से हमारे गणेशोत्सव दोनों भी हमारे हैं, मूर्ति शाडू और पीओपी सब हमारे हैं, लेकिन इनमें डिवीजन करके सरकारी मुलामा देना, यह भूमिका आदित्य जी आपके समय पर क्यों ली गई? क्या आपका संवाद ये दिमागी नक्सलियों से बढ़ गया है? क्या आपकी पहचान इन दिमागी नक्सलियों से बढ़ गई है? हमारे मन में शंका है, आप उसका स्पष्टीकरण करें कि इस प्रकार से गणेशोत्सव में रोक लाने या मर्यादा लाने वाले लोगों के साथ क्या आपके लोग खड़े हैं, इसकी स्पष्टता दे. और ये सवाल मैं इसके लिए भी पूछ रहा हूं क्योंकि इसकी एक पार्श्वभूमि है. जब उद्धव जी मुख्यमंत्री थे तब 100 साल की परंपरा का लालबाग का राजा जिसकी मान्यता है उसको भी 1 साल खंडित किया गया. कोरोना का समय था, चिंता करनी चाहिए थी, भीड़ न हो, ये बात सही थी, लेकिन उसी समय पर अन्य गणेशोत्सव मंडलों ने गणपति मनाया भी मर्यादाओं के साथ. लेकिन उद्धव जी के मुख्यमंत्री रहते समय लालबाग का राजा बैठा नहीं गया. कारण क्या था? आज भी जब न्यायालय में लड़ाई चल रही थी गोविंदा के लिए, गणेशोत्सव के लिए, पीओपी के लिए, जल प्रदूषण के आधार पर जरूर पर्यावरण की चिंता करनी चाहिए, लेकिन उत्सव भी होनी चाहिए, ये भूमिका उभाटा ने नहीं ली. आदित्य जी क्यों? ये भूमिका आपकी क्यों नहीं थी? इस गणेशोत्सव में गोविंदा में सहभागिता देने वाले मेरे मराठी और महाराष्ट्र के लोग, ये हमारे युवा जेंजी नहीं है क्या?
इन जेंसी की आवाज़ आपको दिखाई नहीं पड़ती, और इसका उत्तर उद्धव जी की पार्टी दे, आदित्य जी दे, ये हमारा कहना है।